माझे नाव आहे सर नावापासून माझे नाव आहे यशस्वी दत्तात्रय राठोड। माझे नाव आहे क्षितिजा परशुराम मल्ल। आमच्या शाळेचे नाव आहे डॉक्टर भैसाव वसंकर प्रशाला तिरे। आम्ही दोघी इयत्ता 9वी मध्ये शिकवत आहोत। सर्वप्रथम मी तुम्हाला घनकचरा व्यवस्थापन बद्दलचे 7 तत्वे सांगणार आहे। पहिला आहे पुनर्वापर। पहिला वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावरही इतर ठिकाणी योग्य काम। दुसरा आहे वापर नकारणे। प्लास्टिक व थर्मोकॉल यासारख्या अविघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर न करणे। तिसरा आहे चक्रीकरण। टाकाऊ पदार्थावर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त असे पदार्थ तयार करणे। उदाहरणार्थ कागद, काच यांचे पुनर्चक्रीकरण करता येते। चौथा आहे पुनर्विचार। दैनंदिन जीवनातील आपल्या सवयी, कृती व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने वापर करणे। पाचवा आहे वापर कमी करणे। साधन संपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करणे। जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे। अनेक जणांमध्ये मिळून एका वस्तूचा वापर करणे। वापरा व फेका या स्वरूपाच्या अशा स्वरूपाच्या वस्तूंचा वापर न करणे। 6वा आहे संशोधन। तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील यासंबंधीचे संशोधन करणे। 7वा आहे नियम व जनजागृती। घनकचरा व्यवस्थापन संबंधीचे कायदे, नियम स्वतः पाळणे व इतरांनाही पाळण्यास प्रवृत्त करणे। मी सांगणार आहे दवाखाने व आरोग्य। आरोग्य म्हणजे धनसंपदा। आरोग्य म्हणजे आरोग्य हेच आपली खरं संपत्ती आहे। लोक सांगतात की स्वतःकडे लक्ष देत ना म्हणजे काय, आरोग्याबद्दल निरोगी राहतो। दवाखाने हे आपली एक मूलभूत गरज आहे। दवाखान्यात आपल्याला काही खोकला, सर्दी वगैरे आले तर आपण लगेच दवाखान्यात जातो। दवाखान्यात झाल्यानंतर डॉक्टर म्हणतात तुम्ही स्वतःकडे लक्ष देत ना म्हणजे आपण आरोग्याबद्दल काहीच विचार करत ना। आपण वेगळे खाद्यपदार्थ जे खातो आणि ते रस्त्यावर टाकून देतात, त्याच्याने कचरे होते। कचरा झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होऊन आपल्यावर आघात होतो। त्यामुळे आपले शरीर आरोग्यवान राहत नाही। त्यामुळे आपण स्वतःकडे जास्त लक्ष द्यावे व आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी। मी आता घनकचऱ्याचे दुष्परिणाम सांगणार आहे। पहिला सजीवांच्या विविधतेवर परिणाम। कचऱ्याची दुर्गंधी, विषारी वायू निर्मिती, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, माती प्रदूषण, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास इत्यादी घनकचऱ्याचे दुष्परिणाम आहेत। मी शहरातनं सांगणार आहे। शहरातली काही मुलं जे कुरकुरे, चॉकलेट इत्यादी खाद्यपदार्थ खाऊन त्याचे कागद, कचरे रस्त्यावर टाकतात। त्याने घनकचऱ्याची निर्मिती होते। त्याने आपल्या रस्त्यावरचे किंवा जवळचे काही आरोग्यमान राहत नाही। माणसावर दुष्परिणाम होतो। कचरे हे आपण स्वच्छ ठेवले वाटते। आपले गाव, आपले शहर किंवा आपले घरातील समोरील बाजू ते सगळे आपण स्वच्छ केले पाहिजे। आता घनकचरा म्हणजे नेमके काय? घनकचरा म्हणजे मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून निर्माण होणारा कचरा म्हणजे घनकचरा होय।